मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव दीपक रॉक्स. तर आज बघू शकतात, आज आपण आलो नांदेडमधल्या गोपाळ चावडी, जे की सिडको इथं आहे. तर इथे येणाऱ्या 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत 108 महाकुंडांचं महायज्ञ हवन होणार आहे. तर नांदेडकरांनो बघू शकतात किती भव्य दिव्य असं डेकोरेशन केलेलं आहे. इथं केदारनाथ मंदिराचा सुद्धा देखाव केलेला आहे पलीकडे. तर या ब्लॉगच्या माध्यमातून मी दाखवतो की येणाऱ्या 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत काय काय कार्यक्रम होणार आहेत. शिवपुराण कथासुद्धा होणार आहे आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब सुद्धा येणार आहेत. चला तर मग ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, दाखवतो तुम्हाला संपूर्ण कार्यक्रमाचा शेड्यूल. हे बघू शकतात मित्रांनो, इथं होणार आहे आपल्या नांदेडमध्ये येणाऱ्या 5 फेब्रुवारीला 108 महाकुंडांचं महायज्ञ हवन होणार आहे. त्यासाठी हे भव्य असं डेकोरेशन केलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती भव्य दिव्य केलेलं आहे. आजपर्यंत आपल्या नांदेडमध्ये एवढा मोठा कार्यक्रम कधी झाला नसेल. 108 कुंडांचं महायज्ञ एकदाच होणार आहे. आता मी तुम्हाला हे तर बाहेरचा परिसर, बाहेरूनच एवढं भारी वाटतंय. आता आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. बघा तुम्ही 108 महाकुंड कसे तयार केलेत, ते सुद्धा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तयार केलेले आहेत. तर त्याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल. चला आतमध्ये जाऊत आपण. हे एंट्री प्रवेशद्वार आहे इथून. तर हे बघू शकतात मित्रांनो, इथं प्रवेशद्वारमध्ये एंट्री केल्यानंतर मध्ये संपूर्ण तुम्हाला 108 महाकुंडांचं दिसून जाईल. 108 महाकुंड हे बघू शकता. हे टोटल असे 108 आहेत. कुठे गोल राऊंडमध्ये आहेत, कुठे त्रिकोणी आहेत. प्रत्येक कुंडाचं वेगवेगळं आकार दिलेलं आहे. बघू शकतात हे बघू शकतात. असे टोटल हे 108 महाकुंड आहेत. प्रत्येक महाकुंडाचं जे आहे ते वेगवेगळं यांनी डिझाईन केलेली आहे. समजा गोल, षटकोनी, त्रिकोणी हे बघू शकतात. अजूनही काम चालूच आहे. 2 दिवसावर हा कार्यक्रम येऊन ठेपलेला आहे. 2 दिवसामध्ये पूर्णपणे हे तयार होईल. तर नांदेडकरांनो, या कार्यक्रमाला नक्कीच या, कारण नांदेडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढा मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम होणार आहे. आणि यासाठी देशविदेशातून वेगवेगळे साधू संत, तसेच वेगवेगळे राजकीय मोठमोठे नेतेसुद्धा या कार्यक्रमासाठी आवर्जून येणार आहेत. हे वरचं बघू शकतात बांधकाम, डेकोरेशन म्हणता येईल आपल्याला, बांधकाम म्हणण्यापेक्षा खूप मस्त आहे मधला व्ह्यू. त्याच्यामुळं आवर्जून हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच या कार्यक्रमाला या. 5 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी हा कार्यक्रम चालणार आहे. चला तुम्हाला अजून पुढं दाखवतो. इथे बघू शकतात मित्रांनो, या कार्यक्रमानिमित्त भव्य दिवस आपल्या नांदेडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हुबेहूब केदारनाथ मंदिराचा देखावासुद्धा साकारण्यात आलेला आहे. आजपर्यंत नांदेडमध्ये तुम्ही असा हुबेहूब देखावा कधी बघितला नसेल. बघू शकता सेम टू सेम केदारनाथ मंदिराचा देखावा. आणि आतमध्ये सुद्धा तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की खरंच केदारनाथ मंदिरातच आपण आलोत. तर हे नांदेडकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे की तुम्हाला केदारनाथ मंदिराचा देखावा आपल्या नांदेडमध्ये पाहायला भेटणार आहे. चला मी तुम्हाला पुढे दाखवतो. बघू शकतात ही घंटा. अजून 10% काम बाकी आहे, कारण 2 दिवसावर कार्यक्रम येऊन ठेपले, 2 दिवसावरच येऊन ठेपलेला आहे कार्यक्रम. हे वर पायऱ्या वगैरे जाण्यासाठी बघू शकतात मध्ये काम युद्ध पातळीवर काम सुरू आहे असंच म्हणता येईल. अवघे 2 दिवस बाकी आहेत. हे आतमध्ये बघू शकतात झुंबर वगैरे. फक्त 10% काम बाकी आहे, बाकी 90% काम पूर्ण झाले. तर हे सगळ्या नांदेडकरांसाठी खूप मोठी गोष्ट आहे बरं का. हे समोर बघू शकतात, समोरचा परिसर. इथं आज थांबायला जागा आहे. येणाऱ्या 2 दिवसांत तुम्हाला इथं थांबायला सुद्धा जागा भेटणार नाही. आणि पुढं तर तुम्हाला जसं सांगितले मी, तिथे शिवपुराण कथा होणार आहे. हे बघू शकतात. ज्या ज्या नांदेडकरांना केदारनाथला जाणं होत नाही, त्या नांदेडकरांनी नक्कीच आपल्या नांदेडमधल्या केदारनाथ मंदिरामध्ये नक्कीच या. आणि तुमचा अनुभव कसा आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. चला बघूत मग पुढे. तर बघू शकतात मित्रांनो, इथे 108 महाकुंडांचं महायज्ञ तर होणारच आहे. त्याचनंतर इथे तुम्हाला शिवपुराण कथासुद्धा ऐकायला भेटणार आहे. आणि इथे वेगवेगळे मोठमोठे कार्यकर्तेसुद्धा येणार आहेत आणि वेगवेगळे संतसुद्धा येणार आहेत. ज्यामध्ये आपले नरेंद्र मोदी झालं, देशाचे पंतप्रधान, त्याच्यानंतर योगी आदित्यनाथ हे सुद्धा येणार आहेत. आणि अमित शाह हे सुद्धा 11 तारखेला येणार आहेत असं ऐकलं आहे आम्ही. माहिती घेऊनच हा व्हिडिओ बनवतो आहे. तर इथे बघू शकतात, इथे शिवपुराण कथा आणि त्याचनंतर बसण्याची व्यवस्थासुद्धा आहे. इथे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हे भव्य दिव्य असं स्टेज तयार केलेलं आहे. बघू शकतात खुर्च्याची अरेंजमेंट चालू आहे. बांधकाम युद्ध पातळीवर आहे. 2 दिवसावरच हा कार्यक्रम येऊन ठेपलेला आहे. ते आतमध्ये बघू शकतात बसण्याची व्यवस्था. लाखो लोक बसतील अशी सिटिंग व्यवस्था ही पूर्ण. हे बघू शकतात, लाखोंच्या संख्येने तुम्हाला इथं खुर्च्या दिसतील. वर फॅन, त्याच्यानंतर संध्याकाळी सुद्धा हा कार्यक्रम चालणार आहे. त्याच्यामुळे वर फोकससुद्धा आहेत पूर्ण. बघू शकतात एवढं भव्य दिव्य आपल्या नांदेडमध्ये पहिल्यांदाच प्रोग्राम होत असेल. लाखो खुर्च्या असतील या आरामशीर एका लाईनमध्ये टाकलेल्या आहेत सगळ्या. मग नांदेडकरांना नक्कीच या कार्यक्रमाला यावं लागतं. इकडे सुद्धा पलीकडे बसण्याची जागा आहे. बघू शकतात, जर खुर्च्या कमी पडल्या तर बाजूला बसण्याची जागा आहे, तिकडे सुद्धा बसण्याची जागा आहे.
अच्छा, तिकडं पण खुर्च्या आणणार आहेत असं ऐकले. चला बघूत अजून पुढे काय काय आपल्याला. स्टेज आहे समोर. तर मित्रांनो, या कार्यक्रमाला लाखो लोक येणार आहेत. मग त्यांच्या जेवणाची व्यवस्थासुद्धा इथे केलेली आहे, बघू शकतात. हे जे इथं टाकलेले स्टेज मंडप जे टाकलेलं आहे, तर इथं जेवणाची व्यवस्थासुद्धा असणार आहे. कारण लाखो भाविक भक्त वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या राज्यातून इथे येणारे लोक आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्थासुद्धा ही इथं केलेली आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे इथं आलं तर कोणी उपाशी राहणार नाही, त्याचंसुद्धा टेन्शन आहे खाण्यापिण्याचं. हे बघू शकतात. हे आपले 108 महाकुंडांचं जिथं यज्ञ होणार आहे आणि त्याच्या समोरच इथं थोडंसं समोर आल्यानंतर तुम्हाला हे पेंडॉल दिसून जाईल. तसे इथं बॅनर लागतील की इथं जेवणाची व्यवस्था आहे म्हणून. त्याच्यामुळे हा कार्यक्रम पूर्ण नियोजित कार्यक्रम आहे. कुठल्याही प्रकारची कोणाची गैरसोय होणार नाही, याची नोंद घ्यावी या व्हिडिओच्या माध्यमातून. येणाऱ्या प्रत्येक लोकांच्या जेवणाची व्यवस्था यांनी उत्तमपणे केलेली आहे, अरेंजमेंट. चला बघूत अजून पुढे काय काय पाहण्यासारखं. इथं बघू शकतात मित्रांनो, जे इथं जेवणाची व्यवस्था होणार आहे त्याचे जे किचन रूम आहे ते इथं बघू शकतात. चुली बनवणं चालू आहेत. पूर्ण किचनचं जे भट्टी वगैरे म्हणतात आपल्याला, तर ते संपूर्ण इथं आहे स्वयंपाकाचं. याचं काम चालू आहे, बघू शकतात. जसं हिंदी चादरमध्ये बनवलं होत्या वेगवेगळ्या भट्ट्या, त्याच टाईपमध्ये इथं चुली चालू आहेत समजा. त्याचं काम चालू आहे. लाकडं वगैरे बघू शकतात स्वयंपाकासाठी. हे संपूर्ण किचन एरिया आहे. इथे संपूर्ण येणाऱ्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था आहे समजा. इथं शिजवलं जाणार आहे. त्याचंसुद्धा काम चालूच आहे. 2 दिवसावर आहे म्हणून कार्यक्रम. चला बघूत अजून पुढे काय काय ते. बघितलात मित्रांनो, हा होता संपूर्ण नांदेडचा जो 108 महाकुंडांचं महायज्ञाचा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्याबद्दलचा ब्लॉग. तर नांदेडकरांनो, असेच आपल्या नांदेडमधला प्रत्येक ब्लॉग पाहण्यासाठी ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल त्या प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. असेच वेगवेगळे ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलवर येत जातील. तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. भेटूयात अशाच एखाद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या माझ्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेला आणि नांदेडकरांना जय महाराष्ट्र, जय नांदेडकर, हर हर महादेव.